तुम्हाला माहीत आहे का, जगातील सर्वात धोकादायक कैद कोणती असते? जी कैद ज्यात भिंती नसतात, जी कैद ज्यात कुलूप नसतं, आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यात माणूस स्वतःच्या इच्छेने चालत जातो आणि त्याला कधी कळतही नाही की तो कैद झाला आहे. आजची गोष्ट अशाच एका शिकाऱ्याची आहे, ज्याने कोणतंही शस्त्र न वापरता संपूर्ण कळपाला कैद केलं. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही लोकांकडे आणि काही सवयींकडे वेगळ्या नजरेने पाहाल. एका जंगलात एक शिकारी राहत होता. तो खूप हुशार होता, पण त्याची खरी ताकद त्याच्या शस्त्रांमध्ये नव्हती, तर त्याच्या संयमात होती. त्याला माहिती होतं की प्रत्येक शिकार ताकदीने पकडता येत नाही, काही शिकार विश्वासानेही पकडता येतात. एके दिवशी त्याने जंगलातील जंगली डुकरांना पकडण्याचा विचार केला, पण यावेळी त्याने ना बंदूक घेतली, ना जाळं, ना कोणताही सापळा. त्याने एक वेगळीच योजना आखली. थंडीचे दिवस होते. सकाळी त्याने जंगलातील एका मोकळ्या जागेवर भरपूर मका टाकला. काही उपाशी डुकरं त्या मक्याच्या वासाने तिथे आली. सुरुवातीला ती सावध होती, कारण जंगलात काहीही सहज मिळत नाही. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही धोका असतो. पण तिथे कोणताही धोका दिसत नव्हता, म्हणून त्यांनी मका खाल्ली आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी मका होता, पण यावेळी त्या जागेभोवती एक छोटी भिंत बांधलेली होती. डुकरं थोडी थांबली, पण त्यांना वाटलं, काल काहीच झालं नाही, मग आज काय होणार, आणि ती पुन्हा आत गेली. दिवसागणिक भिंत थोडी थोडी उंच होत गेली, पण डुकरांच्या लक्षात काहीच आलं नाही, कारण त्यांचं लक्ष भिंतीकडे नव्हतं, तर रोज मिळणाऱ्या मक्याकडे होतं. हळूहळू ती जागा त्यांना सुरक्षित वाटू लागली. ते तिथे आराम करू लागले. त्यांना वाटू लागलं की ही जागा आता त्यांचीच आहे. आणि मग एक दिवस ते सगळे शांतपणे मका खात असताना अचानक वरून एक मोठा लोखंडी दरवाजा खाली पडला. काही क्षणातच सगळी डुकरं पिंजऱ्यात अडकली. आता ती धडपडू लागली, पळू लागली, बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण खूप उशीर झाला होता, कारण शिकाऱ्याने त्यांना ताकदीने नाही, तर त्यांच्या सवयीला पकडलं होतं, त्यांच्या विश्वासाला पकडलं होतं. मंडळी, ही फक्त जंगलातील गोष्ट नाही, ही आपल्या आयुष्याची गोष्ट आहे. कारण आपल्या आयुष्यातही अनेक गोष्टी अगदी अशाच सुरू होतात. सुरुवातीला त्या खूप छोट्या आणि निरुपद्रवी वाटतात. एखादी चुकीची सवय, एखादं विषारी नातं, एखाद्यावर अति अवलंबून राहणं, किंवा स्वतःच्या निर्णयावर विश्वास न ठेवणं. सुरुवातीला काहीच चुकीचं वाटत नाही, पण हळूहळू त्या गोष्टी आपल्याभोवती अदृश्य भिंती उभ्या करू लागतात. आपण आपल्या स्वप्नांपासून दूर जातो, आपला आत्मविश्वास कमी होतो, आपली स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कमी होते. आणि जेव्हा आपल्याला याची जाणीव होते, तेव्हा आपण आधीच त्या पिंजऱ्यात अडकलेलो असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे माझ्या भल्यासाठी करत आहे का, की फक्त सवय झाली म्हणून करत आहे? कारण सगळ्यात मोठी कैद लोखंडाच्या सळ्यांची नसते, ती असते चुकीच्या सवयींची, आंधळ्या विश्वासाची आणि स्वतःला विसरण्याची. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्हाला दररोज थोडंसं कमकुवत करतात, त्या एक दिवस तुमचं संपूर्ण स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतात. म्हणून जागरूक रहा, स्वतःचा विचार करा. प्रत्येक नातं, प्रत्येक सवय आणि प्रत्येक निर्णय याकडे उघड्या डोळ्यांनी पहा. कारण आयुष्यातील सर्वात धोकादायक पिंजरे दिसत नाहीत, ते हळूहळू तयार होतात आणि नकळत आपल्याला कैद करून टाळतात. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा, काळजी घ्या.